नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी कोथिंबीर वडी रेसिपी बनवणार आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ताजी कोथिंबीर आणि भिजवलेल्या डाळीचा वापर केलेला आहे। महाराष्ट्राची एक प्रसिद्ध आणि पारंपरिक अशी ही स्पेशल रेसिपी आहे आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली छान बनणार आहे। सुरुवात करते कोथिंबीर वडी बनवायला। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। एक छोटा लिंबाचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत इकडे आपण एक भांडं घेतलेलं आहे, कोणतंही घेऊ शकता। त्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि तूपनी ते भांडं ग्रीस करून घेतलेलं आहे। हे साईडला ठेवून देऊया आणि इथं भिजवलेली डाळ घेतली आणि या भिजवलेल्या डाळीतलं थोडंसं पाणी बाजूला काढून ही डाळ छान वाटून घ्यायची आहे। तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात ही डाळ घालून घेते आणि डाळ घालून घेतल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आणि जास्त तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटासा बारीक चमचा पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे। ते वाटून घेतलेलं आहे, मस्त पाहिजे तसं छान वाटून घेतलेलं आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा, तिखट 1 चमचा आणि अर्धी गड्डी मी घेतलेली आहे कोथिंबीर आणि मस्त धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। हे सर्व मिक्स करायचं आहे चांगलं। हाताने मिक्स करून घेऊया आपण। आता मिक्स केलेलं हे बॅटर आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व घालून घेते मी आणि पूर्ण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हाताने। तर मी हे हाताने पसरवून घेते आहे। आता हे पाणी आपण उकळायला ठेवलेलं होतं, ते उकळी आलेली आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे। त्या स्टँडवरती आपल्याला हे भांडं ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून 20 ते 30 मिनिटं आपल्याला छान उकडवून घ्यायचं आहे। 30 मिनिटं झालेली आहेत, छान उकडलेलं आहे आपली ही कोथिंबीर वडी। अतिशय सुरेख कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि हाताला बॅटर चिकटत नाही बघा, खूप सुंदर झालेला आहे। आता इथे एक मी प्लेट घेतलेला आहे, कडेने आपण सुरीनी हे मोकळं करून घ्यायचं आहे। आणि आता ह्या प्लेटमध्ये मी हे भांडं उपडं करून उकडलेलं बॅटर काढून घेतलेलं आहे। अतिशय स्मूथ आणि अजिबात चिकटलं नाही भांड्याला, छान निघालेलं आहे। आता बघा हे कोथिंबीर वडी मस्त उकडून तयार आहे। आता ह्याच्या आपण छान सुरीने वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर आता मी ह्या वड्या कापून घेते। खूप सुरेख आणि अतिशय चविष्ट झालेली आहे। बॅटर शिजतानाच इतका छान घमघमाट सुवास येत होता, चहा सोबत अतिशय भन्नाट लागतात। इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे। आता मी कढीपत्ता घालते आणि कढीपत्ता पण तडतडू द्यायचा आहे। त्याच्यावरती गॅस बंद करून हिंग घालायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स छान करून घ्यायचं आहे हलवून। याच तडक्यामध्ये आपल्याला ह्या वड्या छान शॅलो फ्राय करायच्या आहेत। अप्रतिम लागतात। अशा प्रकारे जर तुम्ही करून खाल्ल्यात तर तुम्हालाही छान वाटेल। खूप सुरेख लागतात ह्या वड्या, कोथिंबीर वड्या। तुम्ही पावसाळ्यात ह्या चहासोबत करून खा। अतिशय सोपी रेसिपी आहे।
कोथिंबिरीची वडी ही रेसिपी माझी तयार आहे. आता वरती मी ओलं खोबरं खिसलेलं घालून घेते. ओलं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. एक किसलेलं खोबरं घालून घ्यायचं. मस्त एकदम टेस्टी झालेली आहे आणि तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. अप्रतिम झालेली आहे रेसिपी आणि पावसाळ्यात तसंही आपल्याला चटपटीत असं काहीतरी खाऊसं वाटतं. स्नॅक्स म्हणून चहासोबत तुम्ही ह्या कोथिंबीरीच्या वड्या खाऊ शकता. अप्रतिम लागतात, मस्त टेस्ट आहे. डाळ भिजवून मी ह्या वड्या बनवलेल्या आहेत, त्यामुळं पचायला सुद्धा अतिशय हलक्या अशा होतात. तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. एक वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी मी बनवलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.